नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट श्रीकांत पाटील सर. मास्टर आर्किटेक्ट असं म्हणण्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर्स केलेलं आहे, हे अगदी राइट. बेसिक पहिलं कारण आहे. दुसरं मास्टर म्हणजे ते या फील्डमध्ये ऑलमोस्ट 30 वर्ष कार्यरत आहेत. त्यामुळे ते एका प्रकारे मास्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी म्हणजे रेसिडेन्शियल काही प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यामुळे ते एका अर्थानं मास्टर आहेत. अशा सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता थेट गप्पांना सुरुवात करूया. येस. सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे मला तुमचा शैक्षणिक प्रवास उलगडायचा आहे थोडासा. तो म्हणजे साधारणपणे शाळेपासून म्हणजे आपण असं म्हणतो KG टू PG हा प्रवास कसा होता? हा पहिला प्रश्न. आणि त्यातलाच दुसरा प्रश्न छोटा असा आहे, ते म्हणजे आर्किटेक्ट या फील्डकडं किंवा व्हावं ही प्रेरणा कुणाकडनं मिळाली? का स्वतःचं ड्रॉइंग वगैरे चांगलं होतं, ती इन्स्पिरेशन होती? तर तो प्रवास कसा होता? राईट. बेसिकली माझं प्रायमरी एज्युकेशन थोडंसं खेडेगावात झालं म्हटलं तरी हरकत नाही. तर इथून सांगलीपासून एक 90 किलोमीटरवर जत असं एक तालुका प्लेस आहे. तिथं मी 5वी ते 12वी पर्यंत तिथंच शिकलो मी. आणि मीनव्हाईल माझं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणा, ड्रॉइंगमध्ये फार इंटरेस्ट होता. आणि त्यावेळेला आमच्या त्या जत गावामध्ये जे बांधकाम चालू होते तिथे एक आर्किटेक्ट होते, जे मी ज्यांना दररोज बघायचो किंवा भेटायचो. मग त्या फील्डबद्दल अट्रॅक्शन निर्माण झालं आणि ते करायचंच बाबा. 12वी नंतर तसं तसं अवेअरनेस लोकांना तशा खेड्यात असा फारसा कुणाला नव्हता की बाबा व्हॉट इज आर्किटेक्चर किंवा काय ते फील्ड कसं आहे किंवा काय. म्हणजे ते आर्किटेक्चर हा विषय असा की तिथं लोक आर्किटेक्चर इंजिनियर म्हणायचे. आर्किटेक्चर केलेला आर्किटेक्ट नव्हते, ते आर्किटेक्चर इंजिनियर म्हणायचे किंवा ते आर्किटेक्चर म्हणायचे. तसं ॲग्रिकल्चरचं तसं म्हणायचं की आर्किटेक्चर. मग त्यातून मी तेव्हा मग 12वी झाली. नंतर मग मी पुण्याला ॲडमिशन घेतलं. मराठवाडा मित्रमंडळाला मी पुण्यात होतो काही सुरुवातीचे वर्ष. आणि नंतर मग काही प्रॉब्लेम्समुळे मी परत कोल्हापूरला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं उरलेले वर्ष. त्याच्यानंतर मी एकतर मला या फील्डबद्दल आवड होतोच. मी 95ला प्रॅक्टिस सुरू केली. परंतु ॲज वेल ॲज मी त्यानंतर मला टीचिंगमध्ये इंटरेस्ट होता. आणि सांगलीचं इथे एक आर्किटेक्चर कॉलेज होतं, ते जस्ट एस्टॅब्लिश झालेलं, एक 3 वर्ष झालेली. तर मी त्या टीचिंग फील्डला सुद्धा जॉईन झालो. टीचिंगमुळे सांगलीच्या आर्किटेक्चरला काम केलं. जवळजवळ 2007 पर्यंत मी टीचिंगमध्ये होतो, 96 टू 2000. आणि सायमल्टेनियसली माझी 95 पासून मी प्रॅक्टिस सुरूच केलेली इथं. आणि 96ला ऑफिशियली ॲज अ ऑफिस स्टार्ट करून मी माझं करिअर सुरू केलं. जसा पुण्यातनं पुन्हा उलटा सांगलीचा प्रवास होता, तुम्ही एका अर्थानं म्हणलात मास्टर्स पर्यंतचा प्रवास होता. मग याच्या पुढचा खरा प्रवास आहे आणखीन एक मला वाटतो कायम, तो म्हणजे आयदर तुम्ही जसं म्हणलं तसं आर्किटेक्ट झाल्यानंतर किंवा इंजिनियर झाल्यानंतर पहिला स्वतःचा वैयक्तिक प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो. राईट. आणि तुमच्या काळात तर तुम्ही म्हणलात तसं की आर्किटेक्चर आणि आर्किटेक्ट यातला फरकापासून सुरुवात होती तिथं. तर त्यामुळे पहिला प्रोजेक्ट कसा केला, कुठला केला, स्वतः जो वैयक्तिकरित्या केलात बाहेर पडल्यानंतर, तर तो कुठला होता, कुणाच्या रेफरन्सला मिळाला, तो अनुभव सगळा कसा होता? सुरुवातीला मी सांगलीत आल्यानंतर म्हणजे मी माझं आफ्टर ग्रॅज्युएशन कोल्हापूरमध्ये 1 वर्ष काम केलं. एक आर्किटेक्ट श्रीकांत चौगुले म्हणून आहेत, त्यांच्याकडे. त्याच्यानंतर मी सांगलीत आलो. मग तेव्हा तसं ॲज सच काम नव्हतं. ते कॉलेजमध्ये टीचिंग पण जॉईन झालं आणि तसंच आहे की ते लोकल आर्किटेक्ट आहेत, ते मी पूर्वी त्यांच्याकडे काम केलेलं. मग ते पण म्हटले की बाबा एक पार्ट टाइम येत जा माझ्याकडे. आणि असंच माझं काम सुरू होतं. तेव्हा असंच एक मित्र, जे सांगली बऱ्यापैकी बालपणीचे मित्र म्हणा किंवा सिनियर्स आहे, हे फील्डमध्ये होते. काही बिल्डर आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग त्यांच्या थ्रू एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मिळाला. तो गावठाणमधला होता, सांगलीतल्या आतमधला. तो त्यांचा रेसिडेन्शियल म्हणजे गावभागातला होता. तो मी सुरुवातीला ते काम केलं. मग तेव्हाच मीच एकटंच काम करायचो. तसं बऱ्यापैकी माहिती म्हणजे मार्केटमधली माहिती नव्हती. परंतु ॲज अ टेक्निकल अनुभव चांगला असल्यामुळं माझ्याकडं तो प्रोजेक्ट माझा मी इंडिव्हिज्युअली हँडल केला. ते मित्र होते, ते कॉन्ट्रॅक्टर होते त्या ठिकाणी. तर त्यांनी ते त्यांच्याशी कोऑपरेशन आणि त्यांच्याशी हे करून त्यामुळे तो सक्सेसफुल झाला तो प्रोजेक्ट. आता यातला काही तांत्रिक प्रश्नांकडे, त्यातला एक पहिला प्रश्न आणि बेसिक प्रश्न आहे, तो म्हणजे मागच्या इतक्या वर्षापासून तुम्ही काम करता, 25 वर्षापासून कदाचित तुम्ही हा प्रश्न बघितलाच असेल. तर तो म्हणजे अकुशल कामगार
म्हणजे या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो. राईट. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. ठरू शकतो. तर तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी परिस्थिती साईटवर हाताळता? नाही, बेसिकली आता आमचा पार्ट येतो तो म्हणजे आर्किटेक्ट होतो, आमच्या अंडर काम करत असतो तो कॉन्ट्रॅक्टर असतो, आणि कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर ते हा लेबरचा विषय आहे. परंतु काही हा तो प्रॉब्लेम आहे, म्हणजे पर्टिक्युलरली आता सध्या आपल्याकडचा जो महाराष्ट्रातला जर कामगार म्हटला तर महाराष्ट्रातला लेबर ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कमी व्हायला लागलाय. मोस्टली आता बाहेरचे लेबर्स आहेत, म्हणजे जसं सेंटरिंगच्या कामामध्ये म्हणा तर त्यामध्ये ते बेंगॉली, बिहारी हा पब्लिक आहे. नंतर बांधकामामध्ये मोस्टली छत्तीसगड आणि ह्या इथले लोक आहेत. आपल्याकडे फार स्किल्ड लेबर कमी आहे. पर्टिक्युलरली गवंडी वगैरे मिळू शकतो. खेड्यापाड्यात सुद्धा गवंडी वगैरे हे जे परंपरागत व्यवसाय करणारे काही जी फॅमिलीज आहेत ते अजून करतायत. त्यांच्याकडून तो लेबर फोर्स मिळू शकतो. परंतु स्किल त्या प्रमाणात त्यांच्याकडे नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रिमोटमध्ये तर मग इथून ते शिफ्ट करावं लागतं, म्हणजे लेबर असेल तर. आणि मोस्टली आउट ऑफ स्टेटचे जे लेबर्स आहेत ते शिफ्ट होऊ शकतात. त्यांना जर रेसिडेन्शियल तिथं साईटवर ऑन साईट राहायची व्यवस्था केली तर ते निश्चित तिथं काम करतो. आणि तशा प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही आत्ता सुद्धा करतोय. म्हणजे किंवा इथून लेबर आहेत, त्यांची सोय आहे, कॉन्ट्रॅक्टर करतात साईटवर. पण जिथं मिळतच नाहीये लेबर तर त्या ठिकाणी मग इथून फोर्स द्यावा लागतो, आणि ती लोक करतात, ऑन साईट राहतात आणि करतात. हे पुढचा आणखीन एक प्रश्न असा आहे, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये जास्त काम केलं म्हणून विचारायचा आहे तो, म्हणजे बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये आम्हाला ते ऍडजस्ट करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? त्यावेळेला कसं होतं की आता मोस्टली मी जे क्लायंटेज म्हणजे हायर मिडल क्लास लेवल पर्यंत काम करतो, एकदम हाय क्लास पब्लिकचं काम मी काय करत नाही. म्हणजे करत नाही इन द सेन्स तो क्लास प्रत्येकाचं निवड आणि त्याप्रमाणे आर्किटेक्ट सिलेक्शन आणि असा विषय असतो. त्यावेळेला कसं असतं की काही वेळेला हे कॉस्ट कटिंग जेव्हा असतं, म्हणजे सुरुवातीलाच आम्ही हे क्लायंटकडून विचारणार असतं तर बाबा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे तर त्याच्याशी बाबा हा असेल. तर त्यातला एक दुसरा मार्ग असतो तो लेबर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मोस्टली सांगलीसारख्या शहरात लोकांच्याकडे वेळ आहे भरपूर, तसं फार मोठं शहर नाही आहे. त्यामुळं की ते मटेरियल प्रोव्हाइड करू शकतात आणि मग लेबर कॉन्ट्रॅक्टवर आम्ही काम करून घेतो. त्यात ते साधारण त्यांचं एक 5% पैसे, जसं सपोज आपण कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये कॉन्ट्रॅक्टरला 10% प्रॉफिट आहे असं समजू, तर बाबा ते लेबर आणि फक्त लेबर मॅनेजमेंट, लेबर कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर एक साधारण त्याचे 5% वाचू शकतात. अशा टाईपमध्ये म्हणजे डिपार्टमेंटल वर्क जसं असतं त्याप्रमाणे काही लोक करून घेऊ शकतात. मग काही वेळा कसं होतं की बाबा त्यांचं बजेटच नसेल तर मग ते थोडं काही गोष्टी पाठीमागे राहतात, नंतर करूया किंवा असं काही गोष्टी होतात. म्हणजे इंटिरियरचा पार्ट राहतो, फक्त सिव्हिल वर्क राहतंय, अशा टाईपचं. बरोबर. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे येणाऱ्या 10-15 वर्षात? जर आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास जिल्ह्याचा करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? हे बेसिक्सली आता बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी हा विषय फार मोठा होता, तो आता बऱ्यापैकी चांगला झालाय. हा जो नागपूरचा हायवे आहे तो एक झालेला आहे. आमची कनेक्टिव्हिटी हायवे जो मोठा सगळ्यात हायवे आहे पुणे बेंगलोर जो आहे त्याला कनेक्टिव्हिटी हा आमचा सांगलीचा रस्ता तोही आता होतोय, त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी चांगली होईल तो दृष्टीने. बेसिकली काय आहे की इथं बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. हवा चांगली आहे, पाणी आता आम्ही म्हणू शकत नाही पाणी सांगलीचं बदनाम आहे, परंतु पाणी आहे, नदी चांगली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन फॅसिलिटी खूप छान आहे. फक्त आमच्याकडं बाहेरून येणारे लोक म्हणजे इंडस्ट्रियल जर डेव्हलपमेंट काहीतरी मोठी इंडस्ट्री आली तर ते सांगलीच्या फायद्यासाठी आहे. नाहीतर अदरवाईज काय तसं इन्फ्रास्ट्रक्चर बूम व्हावं किंवा काय असं काही नाही, कारण इथलेच लोक आहेत. जी रिक्वायरमेंट आहे तशी ती पोटेन्शियल कमी आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डरचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत म्हणा, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, ते येणारे कोण आहेत? इथलेच लोक येणार किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले खेड्यापाड्यातले लोक, ज्यांना वाटते की बाबा सांगलीसारख्या सिटीच्या ठिकाणी आपला काहीतरी एक फ्लॅट असावा, किंवा अशा लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे. अदरवाईज बाहेरून नोकरीहून आलेले आहेत भरपूर लोक आणि त्यांची गरज आहे की फ्लॅटची गरज आहे, भाड्यानं पाहिजे आहेत किंवा विकत पाहिजे आहेत, ही गरज फार कमी आहे. जोपर्यंत इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली देत नाही तोपर्यंत ते थोडंफार. बरोबर. पण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर इंडस्ट्रियल एरिया इकडे आपल्याला वाढवायचं आहे अजून? आहे म्हणजे बरेच करते प्रोजेक्ट
पाईपलाईन मध्ये आहेत, मागच्या गव्हर्नमेंटमध्ये म्हणा किंवा ह्या गव्हर्नमेंटमध्ये म्हणा, जी पंढरपूर रोडला जी आहे सांगली मिरजच्या पुढे, तिथं तर फूड आणि फळ प्रक्रिया आणि असे उद्योगाची ती MIDC सेपरेट करायची चालली होती, तर ती अजून ती विथहेल्ड आहे. मध्यंतरी IT ला तसं वातावरण फार चांगलं आहे सांगलीत, म्हणजे तसं IT इंडस्ट्री सुद्धा येऊ शकते. तर तशा दृष्टीने सुद्धा काय प्रयत्न करायला हरकत नाही. पुढचा प्रश्न थोडा अवघड असा आहे की आतापर्यंत तुम्ही 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले आणि त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायचा झाला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं. म्हणजे जो जास्त करताना आनंद मिळाला, समाधान मिळालं, जास्त आव्हान होती किंवा काहीतरी वेगळा होता किंवा असं अभिमान वाटला स्वतःचा की हा प्रोजेक्ट माझ्या हातनं घडला, असा कुठलाही प्रोजेक्ट? तसे बरेच प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर, परंतु टाइम बॉन्ड मध्ये एक आम्ही मध्यंतरी म्हणजे फार 2007-08च्या दरम्यान इथे एक मिरज रोडला जे आत्ताचे जे संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्यांचा कॉलेजचा प्रोजेक्ट होता. तो अगदी असा फास्ट मध्ये तो आम्हाला करावा लागला की जूनला सुरू करायचं आहे कॉलेज, आणि आम्ही एक 6-7 महिने अगोदर तो प्रोजेक्ट माझ्याकडे आला. म्हणजे आम्ही इतकं फास्ट त्याचं प्लॅनिंग, पण तेवढा वेळ नव्हता आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर, कारण 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम हे 6 महिन्यात उभा करायचं आणि ते खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे तसं ते त्या ठिकाणी मग टीम रात्रंदिवस त्या टीमनं काम केलं. म्हणजे अगदी आम्ही रात्री स्ट्रक्चरल स्टील किंवा स्लॅब आहे, तर मी स्ट्रक्चरल इंजिनियर, रात्री आम्ही फ्लड लाईट्स मध्ये स्टील चेकिंग केलं की कॉन्क्रीट करायचंच आहे, आणि असं असं करून ते सरते शेवटी तो प्रोजेक्ट 40,000 स्क्वेअर फूट आम्ही 6-7 महिन्यात पूर्ण केलं आणि त्याला अप्रुव्हल मिळालं गव्हर्नमेंट कडून, AICTE कडून, आणि ते कॉलेज स्टार्ट झालं. म्हणजे ती एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे ते कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांसारखं झालं, रात्रभर जागून प्रोजेक्ट पूर्ण केला, तुम्ही आर्किटेक्ट म्हणून प्रोजेक्ट पूर्ण केला. लिटरली तसंच झालं. म्हणजे अगदी म्हणजे त्या दरम्यानच माझं म्हणजे लग्न पण झालं. म्हणजे त्या दरम्यान कॉलेज म्हणजे अगदी म्हणजे लग्न झालं आणि मी 5 पहिले विधी सगळे संपले, पूजा अर्चा, आणि मी 6व्या दिवशी साईटवर होतो. अरे बाबा, असा विषय. जसं तुम्ही आता सांगितलं त्याच्यावर नाटकला फ्लड लाईट मध्ये तुम्ही स्टील सिलेक्ट केलं, तर मग बिंग यातला म्हणजे मास्टर म्हणून आर्किटेक्ट म्हणले, तर स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे आपण वापरलं पाहिजे? एक तर त्याची डक्टिलिटी म्हणा किंवा ते वेंडिंग, एक तो एक्सपिरियन्स असतो. परंपरागत साईटवर चर्चा करायला असते. काही लोकांचं आता शेवटी हा थोडासा आम्ही पार्ट स्ट्रक्चरल इंजिनिअरचा विषय राहतो. आमच्याकडे पेक्षा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा कन्सल्टेशन फार असतं त्यामध्ये, की बाबा आणि तो मार्केटमध्ये काय अवेलेबिलिटी आहे आणि त्या हिशोबाने बाबा स्ट्रक्चरल इंजिनिअरचं मार्गदर्शन बरोबर. आम्ही त्यातलं एक्सपर्ट नसल्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअर करतात. मग आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? वापरलं असेल तर तुमचा कसा आहे अनुभव? नाही, अनुभव चांगला आहे. मी 2-3 प्रोजेक्ट मध्ये आता लेटेस्ट आता म्हटलं तर वापरलेला आहे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये. तिथं खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे सर्व्हिस पण इथल्या डीलरची चांगली आहे किंवा बाकीच्या लोकांची चांगली आहे, टेक्निकल टीम. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या फील्डमध्ये जे आर्किटेक्ट येऊ पाहत आहेत, नवीन तरुण मुलं, ज्युनियर फ्रेशर, तर त्यांना एक सिनियर म्हणून, इतक्या वर्षाचा अनुभवी आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? यशाचा गुरुमंत्र? यशाचा गुरुमंत्र म्हणे वर्क हार्ड, आणि खूप काम करावं लागतं या फील्डमध्ये. थोडंसं वेटिंग पिरियड आहे, परंतु तुमचं स्किल जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही निश्चित, कारण कॉम्पिटिशन आता फार मोठी आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे जग एक झालेला सारखा, म्हणजे कुठलीही सर्व्हिस कुठेही मिळू शकते आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व करायचं असेल तर यू हॅव टू वर्क हार्ड. आणि त्यामुळं आणि तुमचं स्किल दाखवायला लागेल, त्याशिवाय लोक काम देत नाहीत किंवा, कारण शेवटी कसं असतंय हा विषय, हा घर बांधणं किंवा कोणाची प्रॉपर हे करणं की फार त्याच्या आयुष्याची पुंजी गोळा केलेली असते त्या माणसानं, आणि त्या नवीन स्ट्रगलर किंवा नवीन लोकांना थोडंसं ते लोक घाबरतात की बाबा हे माझी पैसे हा करेल का नाही, किंवा हा विश्वास नसतो. त्यामुळे थोडंफार तुम्ही काहीतरी सुरुवातीला तुमचं कर्तृत्व दाखवायला पाहिजे. सो हे होते आर्किटेक्ट श्रीकांत पाटील सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, पण जाताचा जो सल्ला महत्वाचा दिला, आणि त्याच्यात पण एक थोडाशी गंमत होती की वर्क हार्ड हा पहिला सल्ला आहे, पण आताच्या काळात त्यांनी सांगितलं की स्किलफुल जॉब आहे, त्यामुळे वर्क हार्ड विथ स्मार्टनेस हे पण आजच्या काळात लागणार आहे, कारण कॉम्पिटिशन पण तेवढी आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.